आजच्या अधिवेशनामध्ये सगळे सोयऱ्यांबाबतच्या कायद्याची अंमलबजावणी करावी, नाहीतर मराठ्यांची नाराजी सरकारला परवडणार नाही असा इशारा जरांगेंनी दिलाय। आम्ही मागत असलेलं ओबीसीतूनच आरक्षण द्या आणि त्यासाठी मराठा आमदार आणि मंत्र्यांनी मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळवण्याच्या मागणीसाठी आवाज उठवावा, हाच मुद्दा लावून धरावा आणि जो आमदार आवाज उठवणार नाही तो विरोधी समजला जाईल असं जरांगेंनी म्हटलंय। तर 2 ते 3 जणांचं ऐकून मराठ्यांचं वाटोळ करू नका, सगळे सोयरे विषय अधिवेशनाच्या सुरुवातीलाच पटलावर घ्या, नाहीतर उद्यापासून शांततेत आंदोलन करू असा इशारा जरांगेंनी दिलाय। विशेष अधिवेशनाचा सरकारनं जो सगळ्या सोयऱ्यांची अधिसूचना काढली त्याची अंमलबजावणी सुरुवातीलाच करावी। नंतर मागासवर्ग आयोगानं जो अहवाल दिलाय तो स्वीकारलेला तर आहेच त्यांनी। त्याचा कायदा अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस करण्यासाठी नंतर दुसऱ्या सत्रात त्यांनी तो चर्चेला विषय घ्यावा। सरकारला विनंती की त्यांनी अगोदर आज जे अधिवेशन आहे आजचं विशेष अधिवेशन त्याच्यात अगोदर सगळ्या सोयऱ्यांचा विषय घेऊन त्याची अंमलबजावणी करावी। ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण या मागणीविषयी बोलावं, लावून धरावं। मराठ्यांची मागणी एक आणि तुम्ही वेगळी करताय की वेगळी द्या। जर तुम्ही असं केलं तर तुम्ही मराठ्यांचे विरोधी आहेत हे आजपासून ग्राह्य धरलं जाईल। कारण मराठा बघणार आहे कोण बोलतोय, कोण काय कारण सांगणार आहे। सगळ्याच आमदारांनी सुद्धा इतरही आमदारांनी याविषयी बोलावं। मग मात्र प्रचंड मोठं या राज्यात आंदोलन उद्या त्याची आम्ही 21लाच घोषणा करणार। प्रचंड मोठ्या शांततेत मराठ्यांचं पुन्हा आंदोलन उभं राहणार। कारण आंदोलनच आमच्या लेकरं मोठे व्हावेत म्हणून ओबीसीतून मागणीसाठी, आणि ते डावलून तुम्ही तिसरं कसं घेताय प्रत्येक वेळेस? आम्ही नाकारलं नाहीये, ते देताय ते मागासवर्ग आयोगाच्या अहवालानुसार तुम्ही आरक्षण देताय ते द्या। त्यांना ते 2-3 जणांना लागतंय ते, कारण त्यांना आणखीन बी मराठ्यांचं वाटोळं करायचं। त्यांची मागणी ओबीसीतून आम्ही येत, आमचं ते आरक्षण द्या, आणि ज्यांच्या नोंदी नाही त्याच्यासाठी सगळ्या सोयऱ्यांच्या माध्यमातून आरक्षण द्या। त्यासाठी अधिवेशनात खरी चर्चा व्हायला पाहिजे। तुम्हाला 3 लोक महत्वाचे का 5.5-6 करोड मराठी महत्वाचे? याचं उत्तर तुम्हाला द्यायचंय, आणि याचं उत्तर मराठी सुद्धा देणार आहे। तुम्हाला ते 100-150 महत्वाचे की 5-6 करोड मराठी महत्वाचे हे तुम्हाला 21ला कळेल।